विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये व NMS परीक्षेमध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्रश्न विचारला जातो। तो मी इथे समोर लिहिलेला आहे। वर्गमूळ चिन्हात 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अशा प्रकारची उदाहरणे अगदी सहज तोंडी सोडवण्याची क्लुप्ती आज तुम्हाला मी सांगणार आहे। हे उदाहरण आपण आपल्या पद्धतीने सोडवायचं झालं तर हे आपण असं सोडवू। वर्गमूळ चिन्हात 1 चा घन 1 येतो अधिक 2 चा घन 2 दूनी 4 4 दूनी 8 येईल अधिक 3 चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27 असा होईल। आणि वर्गमूळ चिन्हात जर आपण याची बेरीज केली 8 अधिक 1 9 9 आणि 27 यांची बेरीज 36 येते आणि 36 आपण वर्गमूळ काढलं तर उत्तर याचं 6 येतं। पण हेच उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या क्लुप्तीच्या सहाय्याने सोडवणार आहोत। 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन जर आपण हे उदाहरण क्लुप्तीने सोडवायचं म्हणलं तर जो बेस आहे म्हणजे इथं हा पाया घातांक 3 पाया 2 घातांक 3 पाया 3 घातांक 3 याच्यामध्ये आपण काय करायचं, जो पाया आहे त्या पायाची बेरीज करायची म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 आणि विद्यार्थी मित्रांची बेरीज येते 6। अगदी सहज आपण हे उदाहरण तोंडी सोडलेलं आहे। तर उदाहरण क्रमांक 2 पाहता 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन हे सर्व घन वर्गमूळ चिन्हात आहेत आणि याची किंमत किती असा प्रश्न असतो आणि खाली तुम्हाला 4 पर्याय असतात। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये उदाहरणं सोडवणं अपेक्षित आहे। या सर्व पायाची आपण बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 याचं उत्तर येईल 15। जर तुम्ही 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 4 चा घन 64 आणि 5 चा घन 125 याची बेरीज केली तर याची बेरीज येते 225 आणि 225 वर्गमूळ म्हणजे 15 होय। आपण आणखी उदाहरण पाहूया। वर्गमूळ चिन्हात 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन अधिक 6 चा घन अधिक 7 चा घन। इथं आपण काय करता विद्यार्थी मित्रांनो, या वर्गमूळ चिन्हात हा पाया आहे, हा घातांक आहे, पाया आहे घातांक आहे, सर्व जो पाया आहेत त्या पायांची आपण बेरीज करायची आहे। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 आणि अधिक 7 तर आपण जी बेरीज केली 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10
10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28 बेरीज येईल. जर तुम्ही उदाहरण प्रत्येक संख्येचा घन करून बेरीज केली तर बरोबर तुम्हाला 28चा वर्ग मिळेल आणि वर्गमूळ घेतलं की उत्तर 28 येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारचं उदाहरण आलं तर अगदी तुम्ही याचं उत्तर 2 ते 3 सेकंदामध्ये सहज मिळवू शकता. अगदी तोंडी हे शक्य होतं. उदाहरण आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहावयास मिळतील. धन्यवाद.